आज कागल शहरामध्ये अनेक विकास कामाचा शुभारंभ, लोकार्पण आणि आपल्या विभागातील जे आपण अतिशय सुंदर घरकुल बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन आणि या सुंदराबाई कुर्णे वसाहतीमध्ये एक पाण्याची अडचण होती, त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कामाचा शुभारंभ या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळचे संचालक आमचे मित्र युवराज पाटील ज्यांनी आताच आपलं मनोगत अतिशय सविस्तरपणानं या ठिकाणी व्यक्त केलं. ज्यांना आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी पदवीधर विधान परिषदेसाठी अश्वमेधचा घोडा सोडलेला आहे ते आमचे मित्र भैयासाहेब माने, या नगरीचे आमचे ज्येष्ठ सहकारी गैरनाथ समूहाचे प्रमुख गवळी साहेब, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, या विभागाचे माजी नगरसेवक सतीश गाडीवट, या ठिकाणी उपस्थित आपल्या होमिओपॅथी कॉलेजचे शासकीय महाविद्यालयाचे डीन युधाई, कागल नगरीचे मुख्याधिकारी श्रीयुत पाटणकर साहेब, मागं बसलेली सगळी माजी नगराध्यक्ष मोते साहेब, सचिव ज्यांनी या इमारतीचं बांधकाम केलं ते माजी नगरसेवक प्रवीण काडवर, सर्व आमचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित, भरत सोनटक्के, चंद्रकांत कांबळे, आकाश मकवाने, तानाजी मकवाने, गुलाब मकवानी गोसावी, प्रकाश जगताप, मारुती कुराडे, दगडू गाडीवड्ड, महादेव गुंधळी, शिवाजी वड्ड आणि या वसाहतीतील सर्व मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटतं प्रकाश गाडेकर, भैयासाहेब माने आणि सतीश गाडीवटे यांनी संपूर्णपणानं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे एकही मुद्दा असा ठेवला नाही की मी सांगावा. विशेषतः आज ज्याचं उद्घाटन आपण केलं ती इतकी सुंदर इमारत बांधलेली आहे आणि आजमध्ये 24 कुटुंब येऊन राहणार आहे आणि इतकी सुंदर. मी आता एक फ्लॅट बघितला, मला वाटतंय मला जर एक कमोड करून दिला तर मी इथं कधीतरी येऊन 2 दिवस राहायला सुद्धा तयार आहे. म्हणजे इतकं सुंदर इमारत ही या ठिकाणी उभारलेली आहे, ज्याचा उल्लेख मगाशी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात केला की या शहरामध्ये केंद्र शासनाच्या योजनेमधून 1002 घराचं बांधकाम आपण पूर्ण करत आणलं आणि मी मागच घोषणा केलेली आहे की पुन्हा नव्यानं या कागल शहरामध्ये 3000 घरांचं घरकुल आपण बांधून आलो. या ठिकाणी परवा जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला या उजव्या बाजूची जागा हस्तांतरित केली, त्याही ठिकाणी 5 नवीन इमारती उभारणार आहेत. म्हणजे आपल्या या विभागामध्ये जेवढी आता घरं नसलेली माणसं आहेत, तर घर असावं हे गरिबाचं स्वप्न असतं. स्वतःच्या हक्काचं घर असावं, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, आपला संसार चांगला व्हावा. आणि ज्या घरामध्ये आपण जातोय, अनेक घरं मी अशी बघितली की नवरा बायको टीव्ही बघत आहेत, मुलं अभ्यास करतायत, किचन कट्ट्यावर ती जेवण करते, डायनिंग मध्ये जेवतायत. म्हणजे गरिबांच्या जीवनामध्ये
जे स्वप्न आपण बघितलं होतं ते अशा घरातून जर पूर्ण होणार असेल तर याचं फार मोठं भाग्य आम्हालाही लाभतं. आणि म्हणून फक्त घर होत नाही, मुलाबाळांच्या राहणीमानात त्याचे उंचावतो, एक सुसंस्कृतपणा येतो आणि आपलं सगळं जीवनच या घरामुळे बदलून जातं. आता जवळजवळ 250 घरं अजून अद्याप आपल्याला वाटायची आहे आणि 3000 घरं आपल्याला पूर्ण करायची आहेत. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर 3250 घरकुलं या गरीब घरांना आम्ही देणार आहोत. बांधून 250 पूर्ण आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता आल्यामुळे आपण ते त्यानंतर करणार आहोत. आता नावं आणि लाभार्थींचं आपण नावं फायनल केलेली आहे. म्हणून हा विभाग जो आहे तो कष्टकऱ्यांचा, गरीब लोकांचा विभाग आहे. इथं कोण राहतंय? इथं राहतात गोसावी समाज. मला वाटते कदाचित या तरुण लोकांना कळणार नाही, परंतु कैलासवासी आनंदराव मकवाने असतील, शिरपतराव असतील, धोंडराम गोसावी असतील, अशी लोक ज्यावेळेला होती आणि ज्यावेळेला मी नवीन कार्यकर्ता होतो त्यावेळेला ही वसाहत ही शाहूनगर जे बेघर आहेत तिथं लिहिलेली होती. त्यावेळेचे प्रांत पळसुले म्हणून होते, मला आठवतंय. आणि या गोसावी समाजाने आग्रह धरला, जर या ठिकाणी जर आमचं हे समाजाचं वसाहत झाली नाही तर आम्ही जीव देऊ. आणि बंधू त्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. या ठिकाणीच घराचं बांधकाम आम्ही पूर्ण केलं. आणि बंधून आता लोक वाढत गेले, लोकसंख्या वाढत गेली, पै पाहुणे घेऊन राहायला लागले. आणि मग त्यांना नवीन घरांची जी आवश्यकता होती या घरकुलाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली. आणि मागं पोलीस परेड ग्राउंड एक आरक्षण किती वर्षापूर्वी पडलं होतं ते सुद्धा आता जवळजवळ 90-95% निघालेलं आहे. आणि मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये त्याही ठिकाणं आपण चांगल्या पद्धतीची विकास कामं करू. फक्त माझी विनंती आपल्याला आहे की आपण स्वच्छता ठेवा. म्हणजे गोसावी समाजाची वसाहत करण्याचं काम त्यावेळा माझ्या पुढाकारानं झालं. त्यानंतर वड्ड समाजाची खण ही छत्रपती शाहू कारखान्याच्या एरियात होती ती काढून घेतली आणि आपण स्वतःचे पैसे देऊन आपण या लोकांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं. आणि या कालव्याचं काम सुरू झालं आणि मग वडिलांच्या खनिजाही प्रश्न मिटला. आपोआपच दगड यायला लागली. दगड फोडले यांनी फक्त उचलायचं. अनेक वेळा महसूल अधिकारी छापा घालायचे, अनेक वेळा त्रास द्यायचे. आणि मला आठवतंय की एक अधिकाऱ्यामुळे एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झालेला होता. आणि आपल्याला आजही वाटते ज्यांच्यावर मी बदनामीचा दावा दाखल केला ते कुलते साहेब हे गॅजेटेड ऑफिसरचे नेते होते. ते आता बिचारे वारले प्रवाह. त्यांचा बदनामीचा दावा माझा सुरू आहे. हे कुणामुळे झालं? वड्ड समाजामुळे झालं. तिसरा समाज जो इथं आहे तो डावीकडे राहणारे सुंदराबाई कुंडेची वसाहत. त्याचा उल्लेख मगाशी सतीश वड्डांनी केला की या राज्यातील पहिली वसाहत जी झोपडपट्टी आहे ती नियमितीकरणाचं काम आपल्या पुढाकारानं झालं. म्हणजे इथे राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या, मग वड्डे समाज असेल, गोसावी असेल किंवा झोपडपट्टीच्या लोकांना जगतापाचा उल्लेख आता भैयासाहेब मानेंनी केला. हे सगळं काम आपण पहिल्यापासून केलं. आता त्यानंतर भैया मानेंनी सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड आपण दिले. आपण संजय गांधी निराधार विधवा भगिनीला पेन्शन आपण दिली. नवऱ्यानं सोडलेल्या भगिना परित्यक्त्या भगिनीला आपण पेन्शन दिली. 65 वर्षाची वरची आई वडील ज्यांना मुलं आणि सुना बघत नाहीत त्यांना आपण पेन्शन दिली. जे दिव्यांग लोक आहेत, अपंग आहेत, जन्मापासून डोळे हात पाय नसलेली त्यांना आपण पेन्शन दिली. म्हणून मोफत ऑपरेशन आणि मोफत उपचार करण्यासाठी आपण प्रचंडपणानं काम आणि मेहनत घेतली. आणि म्हणून बांधकाम कामगार ज्याचा उल्लेख मगाशी भैया मानेंनी केला
त्यामध्ये सुद्धा सगळ्यांच्या घरात त्याचे लाभ कसे मिळतील आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशी मिळेल हे आपण अतिशय बारकाईनं बघितलं. आणि भांड्याचे शेत आणि त्या अत्यावश्यक सुरक्षा संच घराघरात देण्याचा प्रयत्न या राज्याचा कामगार मंत्री म्हणून मी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी मगाशी केला की गेल्या वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या युती सरकारनं आश्वासन दिलं की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणार. बंधू भगिनींनो, आता वर्ष पूर्ण झालं, 43,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आमचे 1500 रुपये प्रमाणे आम्ही वर्षभर दिलेले आहे. म्हणजे आम्ही वचनाची पूर्ती केलेली आहे. आता ते 2100 रुपये करायचे आहे. बंधूंनो, लवकरात लवकर थोडीशी महापूर, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पॅकेज, परत आता शेतकऱ्यांची होणारी कर्जमाफी, यामुळे काही अडचणी आहेत. परंतु तुम्हाला 2100 रुपये देण्यासाठी आणि संजय गांधीची पेन्शन सुद्धा 2100 रुपये करण्यासाठी बंधूंनो आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करेन असा विश्वास आणि वचन तुम्हाला या निमित्ताने. नरेंद्र मोदी साहेबांनी 2029 सालापर्यंत आपल्या रेशन कार्डावर तांदूळ आणि गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि ते सुरू झालेला आहे. म्हणजे तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ मिळते. तुम्हाला 1500 रुपये महिन्याला मिळतात. गेल्या दिवाळी दसऱ्यामध्ये मुलीला 7,500 आणि मुलगी आईला 7,500 असे 15,000 रुपये एका वेळेला आले. 7,000 आठवते का बघा. गेल्या दिवाळी दसऱ्याच्या मध्ये बहिणींना पातळ बेतळ आणायला नवऱ्याकडे पैसे मागायला लागले नाही. नवऱ्याने उसने घेतलं त्या काळात. अजून परत द्यायचं द्यायला पाहिजे नाही. म्हणजे एवढी आपण व्यवस्था केली. मला सांगण्याचा भावार्थ काय की गरीब माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आपण काम केलेलं आहे. आणि म्हणून या पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच काम करण्यासाठी आपण आम्हाला येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा सत्ता दिली पाहिजे. तुमचा हा भाग आम्हाला सत्ता दिल्यानंतर स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आता राहिलेली सगळी विकासाची कामं आपल्या वड्ड समाजाचं जे दैवत आहे ते हनुमान मंदिर, आता कुर्णे वसाहतीतलं समाज मंदिर आणि गोसावी समाजाचं पोलीस परेड ग्राउंडचं आरक्षण काढून त्या ठिकाणी विकास, या सगळ्या गोष्टी आता अवकाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आता माझे मित्र रावल्या आहे का? रावल्या 2% रावल्या बाहेर आहे काय? हा रावल्या तुझ्या बाबाने किती दिल्या मला? संपूर्ण भटकी जमातींना घर रिपेरी बांधणी करिता अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्याला रमाईच्या सारखं करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यालाही शासन लवकरात लवकर या भटक्या विमुक्त जातींना घरांना सुद्धा रमाईसारखं आम्ही घरकुल योजना आणणार आहोत. त्यानंतर कुर्णे वसाहतीला कमान व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि कुर्णे वसाहत भोगवटदार वर्ग 2 मधून 1 मध्ये करावं त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आणि आमच्या संपूर्ण बिल्डिंग समोर CCTV कॅमेरा लावावेत अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आणि आमच्या मुलांना नोकऱ्या द्याव्या, म्हणजे राहुल्याला द्यावी, नंतर बाकी सगळ्यांना द्याव्या अशी विनंती त्याच्या वडिलांना, माझा पहिला ज्येष्ठ कार्यकर्ता आहे तो भरत सोनटक्के यांनी केलेली आहे. बंधू भगिनींनो, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही लोक येतील, काय करतील? खोटी आश्वासन देतील, लय तर देऊन काय देतील? मताला 1000 2000 नाही, समजा दिलं महिन्याला 1,500 आणि पुन्हा 2000 देता आम्ही तुम्हाला. माझं मत अशा गोष्टीला भुलून जाऊ नका. मटन बिटन काय सगळं झूट आहे, हम सच आहे, त्यावर लक्ष ठेवा. आणि म्हणून आपण आज नाही 25-30 वर्षापासूनचा इतिहास, या कागदपत्रांचा सगळा इतिहास मी सांगत नाही आता, कारण प्रवीण गाडबांनी सगळ्या कामाचा आढावा घेतलेला आहे. भया माने, प्रकाशराव गाडगेंनी सगळं सांगितलंय. आता आम्ही त्या पाझर तलावावर कासवाचं हे करत चाललोय, कासवाच्या पाणी
जावा कधी आता चालू झालं की बघायला जावा. म्हणजे इतक्या सुंदर 11 उद्यानं किती 11. आपण आता की नाही ते आय लव्ह कागल आणि आपण की नाही हे केले बघा तुमचं वड्ड समाजाचं काहीतरी आता तेवढं स्वच्छ ठेवा तेवढी माझी शपथ आहे तुम्हाला. तिथं आता एक सगळीकडं मी मगाशीच नगरपालिकेला सांगितले की एक आपण हायमास्क लगेच बसवा आणि जिथं कंपाऊंड करण्याची आवश्यकता आहे तिथं कंपाऊंड करा. मी आमदारपणात पैसे तुम्हाला सांगितले. पाटोळे साहेब आज आमची तुमची शेवटची भेट. तर जेव्हा आम्ही मुंबईत येईल तेव्हा आचारसंहिता लागलेली असेल. गेडी पुल्ल्यावर सुद्धा येणार नाही कारण आचारसंहितेमुळे त्याला अधिकाऱ्याला अडचण होते. फोन घेतो आमचा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या निवडणुकीच्या काळात जशा चांगल्या राहतील तसं बघा. कारण ते त्याचं आहे ते पीडब्ल्यू ह्याचं काम नाही. मग ते करूया करूया तू काय काळजी करू. तर आता माझी शपथ आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जे उमेदवार देऊ नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक त्या वार्डात वेगळे या वार्डात वेगळे बरोबर आहे ना. हा तर माझी शपथ आहे आमचं चिन्ह काय आहे घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि पटापट सकाळी जाऊन ट्राय करायचं आणि काहीही तुम्हाला आम्ही कमी पडू देणार नाही. ते विश्वास ठेवा. आणि हे घरकुलं बघून आला बघितलं का नाही तुम्ही. म्हणजे मी सोयी नाही 2 दिवस मी सांगितले मागायचे फक्त कमोड करायला आहे मला तिथे. पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपली मिळाली. आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी मला मिळाली. आणि गावातले सुद्धा सगळे शिल्पी पण एकदा बघून या सगळे कागद आणि मग तुमच्या लक्षात येईल की किती मोठं काम गेल्या अनेक वर्षात आपण केलेलं आहे. आज आपण एक हॉस्पिटलचा सुद्धा शुभारंभ केलेला कामाचा. त्या सगळी कामं झाल्यानंतर हे सगळं गरिबांच्यासाठी आपण करतोय. लोक लक्षात ठेवा आणि कुठलीही निवडणुकीला फुलतापाला बळी न पडता पुन्हा एकदा सत्ता आमच्या हातात द्या एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर सत्कार समारंभ संपन्न होईल. माननीय आमदार मुश्रीफ साहेब यांचा सत्कार माजी